अमेरिकेचे 560 जवान मारल्याचा दावा, तर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे 500 जण मारले गेल्याची माहिती. आघातात अडकलेल्या भारतीयांसाठी लवकरच मोठं ऑपरेशन राबवणार. नौदल आणि वायुदल अलर्टवर. देशभरातील 30,000हून अधिक नागरिक युद्ध क्षेत्रात अडकल्याची माहिती. इराणकडून भुयारातून अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना लक्ष्य, तर शाहेद 136 क्षेपणास्त्र सोडत असल्याचा व्हिडिओ जारी. आखाती देशातील युद्धाचा व्यापाराला फटका. जेएनपीटी बंदरात 150 कोटींचा शेतमाल अडकला. येत्या 2 ते 3 दिवसात युद्ध न थांबल्यास व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. युद्धाचा विमान वाहतुकीवर परिणाम. एअर इंडियाकडून आखातात जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द. अनेक प्रवासी अडकले. विमानसेवा विस्कळीत झाल्यानं 3 लाख नागरिकांना फटका. भारताचं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं आवाहन. चर्चा आणि मुत्सद्देगिरीतूनच मार्ग निघू शकतो. संबंध मानवजातीसाठी दहशतवाद हे आव्हान. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. यंदा मनसेचा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होण्याची शक्यता. अविनाश जाधव आणि संदीप देशपांडेंकडून रायगडाच्या पायथ्याशी पाहणी. राज ठाकरे 8 आणि 9 मार्चला रायगडावर येण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.